खरोखर परमेश्वर खूप महान आहे. गेल्या बरेच वर्ष आम्ही देवापासून दूर गेलो होतो, त्याबद्दल देवाने आम्हाला जी शिक्षा द्यायची ती दिली. पण त्या शिक्षेपेक्षा परमेश्वरांनी आता आम्ही यांच्यावर जॉईन केलं आणि फर्स्ट संडेला ज्यावेळेस आम्ही इथं आलो, पाशांनी प्रेयर केली की हा आठवडा तुमच्यासाठी आशीर्वादाचा आठवडा आहे. खरोखर तो आठवडा आमच्या इच्छेपेक्षा परमेश्वरांनी आम्हाला त्या आठवड्यामध्ये खूप सारे आशीर्वाद दिले, जो मध्ये आम्ही विचार पण केला नव्हता. सगळ्यात प्रथम माझ्या मिस्टरांना तब्येतींची बरी नव्हती, त्यानिमित्त त्यांना आरोग्य भेटलं. दुसरा आशीर्वाद, ज्यावेळेस आम्हाला माझ्या मुली जॉब करतात, तिथून त्यांच्यासाठी जॉब ऑफर आला आणि आम्ही तिथं गेलो आणि मिनिमम जॉबचा ऑफर म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं काय 10-15,000 जे आहेत ते आम्हाला सॅलरी दिली. पण अपेक्षापेक्षा जास्त जो देणारा माझा देव आहे, त्या देवाने त्या माणसावर अनुग्रह केला. माझ्या कुटुंबासाठी एक मदतगार त्या परमेश्वर व्यक्ती निवडला आणि त्या माणसाने माझ्या मिस्टरांना सांगितलं, तुम्ही माझ्या बरोबर जॉब करा, मी तुम्हाला 25,000 रुपये मंथली सॅलरी. देवाच्या नावाला धन्यवाद देते. त्यांची इम्पॉर्टंट गाडी आहे, ती त्यांना चालवता येत नाही. आम्ही त्यांना क्लिअर सांगितलं आम्हाला ती गाडी चालवू देणार नाही. त्यावेळी तो मनुष्य थांबला नाही. परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या बरोबर होता. तो मनुष्य बोलला की मी ड्रायव्हिंग क्लाससाठी पैसे देतो, मी 4 व्हीलरचं लायसन्स काढून देतो, तुम्ही माझ्यासोबत राहा. मी परमेश्वराने पहिला आशीर्वाद दिला. दुसरा आशीर्वाद, परमेश्वराने खरोखर मनापासून परमेश्वराला मी आभार मानते. मी कधी जॉब केला नाही. माझ्या लग्नाला 18 वर्ष झाले. 18 वर्षात फक्त मी माझ्या मुलांचा सांभाळ केला आणि घरात राहिले. पण त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही घरात असता, आमच्याकडे फूड फॅक्टरी आहे. फूड फॅक्टरी तो तुमच्या दिवसातले 3 तास जर इथे जॉब केला तर मी तुम्हाला चांगल्यातला चांगला पगार देईन. मोमोचं सेंटर आहे ते तुम्ही चालवा, तुमची लँग्वेज व्यवस्थित आहे, तुम्हाला मंथली सॅलरी मी किती देईन असं त्यांनी मला विचारलं. म्हटलं मी तर कधी जॉब केलेला नाही, तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही आम्हाला द्या. त्या मनुष्याने मला 20 ते 25,000 रुपये तुम्हालाही सॅलरी देतो, तुम्ही आमच्याकडे जॉईन म्हणून ऑफर केली. खरोखर परमेश्वर खूप महान आहे. फक्त त्याच्यापासून आम्ही थोडं भटकलो होतो आणि मी आज परमेश्वरामध्ये पावलांचा त्यांच्या विशेषता देवामध्ये सन्मान करते, आदर करते, आमच्या थँक्यू म्हणते. कारण आमच्या कुटुंबाचं उजळ त्यांनी आमच्यासाठी परमेश्वरापुढे गुडघे टेकले, प्रार्थना केली आणि खरोखर शेकच्या पलीकडे परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिला. माझ्या कुटुंबाला पुन्हा एकदा देवामध्ये देवा परमेश्वरांनी त्यांच्या प्रार्थनेद्वारे आणलं. सर्व गौरव परमेश्वराला देते. काल पाचव्यांना परवा दिवशी फोन होता, मला थोडं बरं नव्हतं, पाचशे प्रार्थना केली, मला आरोग्य वाटलं. काल माझ्याकडे एक रुपया नव्हता. ज्या गोष्टीची आम्ही अपेक्षा सोडली होती त्या व्यक्तीने कॉल केला काल मॉर्निंगला आणि बोलले की मी वेळूनच मला स्कॅनर पाठवा किंवा तुमचं स्कॅनर पाठवा, डेबिटचा पेमेंट माझ्याकडे आहे, तो मी पाठवतो. खरोखर परमेश्वर खूप महान आहे. माझ्या प्रियांना मी देवामध्ये एवढं सांगते की फक्त देवाचा अनुभव खूप चांगला आहे. आम्ही परमेश्वरामध्ये विस्पडलो होतो, देवाने पुन्हा एकदम उत्तम असं कुटुंब आम्हाला देवामध्ये दिलं आणि खरोखर परमेश्वराने सगळ्या आकाश कपाटी उघडून माझ्या फॅमिलीला आशीर्वाद दिला. तसं दिवसामध्ये आपल्या आजच्या वर्षामध्ये जेवढ्या फॅमिलीज येतील मला विश्वास आहे माझ्या देवावर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक तुम्ही साक्ष असणारच आहे, आमचा विश्वास आहे. आणि खरोखर भाषाने पुन्हा एकदा परमेश्वरामध्ये थँक्यू बोलतो की आमची प्रार्थना केली आणि हे नाही भाषाने सांगितले वेळेच्या आधी खरोखर परमेश्वर आम्हाला अचूक देणार आहे, आमचा विश्वास आहे. आमचा गौरव परमेश्वराने आमचा माझ्या कुटुंबाचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करावा आणि नंतर आम्हाला लागणारे सर्व आशीर्वाद द्यावे. सगळे जर परमेश्वराने प्रार्थना करा, परमेश्वराने माझ्या कुटुंबाला पुन्हा एकदा सावरलं, तेव्हा गौरव मान आणि सन्मान देतो.